कांजूरमार्ग कचराभूमी पुन्हा एकदा संरक्षित वनक्षेत्र घोषित। पालिकेला 3 महिन्यामध्ये कचरा डेपोसाठी पर्यायी जागेचा शोध घेण्याचे न्यायालयाचे आदेश। ई बाईक टॅक्सीला मंजुरी देण्याच्या निर्णयाला रिक्षा संघटनांचा विरोध करण्यासाठी राज्यातील 15 लाखांपेक्षा अधिक रिक्षा चालक आंदोलन करणार। मुंबईमध्ये आता दादासाहेब फाळके चित्रनगरी सोबतच आणखी एक चित्रनगरी उभारणार। भव्य चित्रनगरी उभारण्यासाठी प्राइम फोकस कंपनीशी 3000 कोटी रुपयांचा सामंजस्य करार। नीट परीक्षेमुळे रविवारी मेगा ब्लॉक नाही। विद्यार्थ्यांच्या सुरळीत प्रवासासाठी कोणत्याही मार्गिकेवर उद्या ब्लॉक नसणार। पश्चिम रेल्वेवर 4 तासांचा ब्लॉक। मुंबई सेंट्रल आणि माहीम स्थानकादरम्यान अप डाऊन जलद मार्गावर रात्री 12:15 ते उद्या पहाटे 4:15 ब्लॉक असणार। मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये मुंबईतील किमान तापमानामध्ये मोठी वाढ। पुढील आठवडाभर किमान तापमान चढच राहण्याचा अंदाज, तर 4 ते 6 मे दरम्यान पावसाचाही इशारा। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या नेस्को एजन्सीला विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला। कंपनीचे कर्मचारी असंवेदनशीलपणे वागत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। 4 तारखेला विद्यापीठामध्ये मोर्चा। पुणे शहरामध्ये लॉजमध्ये वास्तव्यास येणाऱ्या ग्राहकांना ओळखपत्राशिवाय प्रवेश देऊ नका। ओळखपत्राशिवाय प्रवेश दिल्यास कारवाई करू। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा। पुण्यामध्ये आरटीओनं जप्त केलेल्या 165 वाहनांचा 15 मे रोजी ऑनलाईन लिलाव। विविध कारवायांमध्ये जप्त वाहनं दंड भरून देखील प्रवाशांनी परत न केल्यानं वाहनांचा लिलाव।